बाप जाद्याच्या इस्टेटीमध्ये मुलीला हिस्सा दिलाय की नाही? मग बाप जाद्याच्या उद्योगामध्ये तिनं का लक्ष घालू नये? उद्योजकाचे दोन प्रकार, एकाला म्हणायचं धंदा करणारा आणि दुसऱ्याला म्हणायचं व्यवसाय करणारा. ऋग्वेदांनी डीआरबी करायचं, यजुर्वेदांनी आम्ही यजुर्वेदी म्हणायचं, कराड्यांनी आम्ही कराडे म्हणायचं. त्यांचं एक वेगळं, यांचं एक वेगळं, यांचं एक वेगळं. ब्राह्मण एकमेकांना मदत करत नाही, मराठी माणसं एकमेकांना मदत करत नाही. तुम्ही सचिन तेंडुलकर आहात का? बरोबरी कोणाची करायची? तुम्ही सचिन तेंडुलकर असाल तरी सचिन तेंडुलकरला गावस्कर पेक्षा काहीतरी वेगळं दाखवावं लागलंय. त्यामुळे ज्याची पाठीकोर आहे ना तो चांगला उद्योजक होतो. असे अनेक अनुभव आहेत. आम्ही जातीयवाद करत नाही, आम्ही ब्राह्मण करत नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती देशपांडे आणि सुप्त गप्पामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आजचा भाग खूप खास असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. परंपरागत अध्यात्म, संस्कार, ज्ञान यामध्ये रमणारा ब्राह्मण समाज आता हळूहळू जागतिक स्तरावर ग्लोबल नेटवर्किंगमध्ये व्यवसायात आपली बाजू आजमावत आहे आणि सरस ठरत आहे. तर अशा या ब्राह्मण समाजाला एकत्र करण्याचं, बांधून ठेवण्याचं आणि सामाजिक दृष्ट्या तर पुढे नेण्याचंच, पण आर्थिक दृष्ट्याही सक्षम बनवण्याचं काम हे करत आहे ते दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. BBNG म्हणजे ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल या ग्रुपचे संस्थापक श्री श्रीपाद कुलकर्णी सर आज आपल्याकडे आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुम्ही ब्राह्मण समाजासाठी खूप मोठं कार्य करत आहात, कारण एकवटलाय ब्राह्मण समाज या माध्यमातून. आपण जो म्हणतो विखुरला गेलेला आहे तो एकत्र येतोय बिझनेससाठी का होत नाही त्या निमित्ताने. पण हे BBNG जे ग्रुप आहे त्याची स्थापना कधी झाली आणि असा कोणता टर्निंग पॉइंट म्हणा किंवा घटना घडली ज्यामुळे तुम्हाला वाटलं की हा ग्रुप किंवा हे व्यासपीठ तयार करावं, आणि नेमकी कधी झाली याची स्थापना? 2014 मध्ये या ग्रुपची स्थापना झाली. अगोदर त्याचा विचार असा आला की आरक्षण मागण्याच्या विषयावर लोक चळवळ करत होते आणि ते मिळणं कठीण आहे. सरकारला अडचणीत आणून काम करावं अशी परिस्थिती खरंच ब्राह्मण समाजाची नाही. ब्राह्मण समाजानं नेहमीच कष्टसाध्य गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आणि तेव्हापासून स्वदेशीचा नारा चालू होता, आत्मनिर्भरतेचा नारा चालू होता. मी स्वतः एक इंजिनियर आहे आणि लग्नापूर्वीपासून खर तर मी उद्योजक व्हायचं असं इंजिनियर होताना ठरवलं नव्हतं. कारण आम्ही ज्या वातावरणात वाढलो तिथे इंजिनियर झाला म्हणजे खूप काही झालं असं होतं. त्यामुळे इंजिनियर व्हावं असं माझ्या आईचं स्वप्न होतं, त्यामुळे मी इंजिनियर झालो. पण त्यानंतर जेव्हा इंजिनियर आहे म्हणून मला मुलगी द्यायला आले तेव्हा मी बायकोला विचारलं किंवा तुझी काय अपेक्षा आहे, तर तिनं त्या काळात सिव्हिल इंजिनियर पाहिलेले होते आणि तिला वाटलं की म्हणजे बरं आहे हे प्रकरण. लग्नानंतर आम्ही आमच्या कुटुंबासाठी, नव्या संसारासाठी कपाट खरेदीला गेलो आणि कपाट खरेदीला गेल्यावर आमच्याच टेक्निकल स्कूलचे शहा सर होते, त्यांचं स्वतःचं वर्कशॉप होतं आणि ते गोदरेज सारखी कपाटं बनवायची. गोदरेज सारखी कपाटं अनेक जण बनवतात, पण ते गोदरेज कपाट म्हणायची पद्धत आहे, जसं डाटावंजी वनस्पती तूप हे लोकांना सांगावं लागत नाही तसं. तर त्या वर्कशॉप मध्ये गेल्यानंतर ती बेंडिंग मशीन, ती शेअरिंग मशीन, ते सगळं आणि आमचे शिक्षक असणारे शहा सर ते सगळं करून घेतायत आणि मग आम्हाला हवा तो कप्पा इकडं तिकडं या चर्चा होत असताना मला बायकोनं विचारलं, तुम्ही पण इंजिनियर आहे ना? हो. मग तुम्ही का असं काही करत नाही? त्यावेळी विचार आला की फार मनातलं बोललीस, त्यासाठीच तर नोकरी करणारी बायको केली आहे. आणि ती सोलापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरीला होती, त्यामुळं 2 टाइम खाण्याची चिंता भागवू शकेल. म्हणजे मी काहीतरी धाडस करू शकेल. साहस, उद्योगात साहसच करायला लागतं आणि मग मी साहस करू शकेन अशा तयारीने मी तिला म्हटलं 1 दिवस करू. आणि त्यानंतर काही 3-1 वर्षात आम्ही वालचंदवरची नोकरी सोडून नाशिकला जाण्याचा विचार केला. त्यानंतर
हळूहळू व्यवसायाची जुळणी करत गेलो आणि मग मी व्यावसायिक झालो. आणि त्या प्रवासामध्ये मला असं जाणवलं की व्यावसायिक होणं ही एक थ्रिलिंग गोष्ट आहे, आनंद देणारी आहे. अनेकांच्या चरितार्थासाठी साधन निर्माण करण्याची क्षमता व्यावसायिकतेमध्ये आहे, उद्योजकतेमध्ये आहे. मग ब्राह्मण समाज सर्वच क्षेत्रात सदैव अग्रेसर राहिला. चळवळ कोणतीही असो, ब्राह्मण समाजानं कोणत्याही चळवळीत, मग ते ईश्वरवाद असो निरीश्वरवाद असो, आस्तिक असो नास्तिक असो, स्वातंत्र्य चळवळ असो, नाहीतर आणखी कुठली सामाजिक समरसतेची चळवळ असो, तुम्ही कोणत्याही चांगल्या संस्थांकडे पाहिलं तर त्याचं नेतृत्व ब्राह्मणांनी केलंय. मग स्वदेशीचा नारा, आत्मनिर्भरतेचा नारा वारंवार पंतप्रधान आपल्याला देत असतात, ते कोणतेही पंतप्रधान असो. तर मग ते नुसतं त्यांचं भाषण ऐकायचं आणि इम्प्लिमेंटेशन नाही, हे काय बरं नाही. तेव्हा आत्मनिर्भरतेचा नारा आपण ब्राह्मण समाजाला देऊया, कारण ते खोटं नॅरेटिव्ह होतं. एका गावी एक गरीब ब्राह्मण होता. मग माझ्या डोळ्यासमोर एक सुभाषित आलं की उद्यमेने सिद्धंती कार्याने न मनोरथही. फक्त नुसतं गणपतवाली बिडी पिताना चावायाचा नुसतीच गाडी अन म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन मारी, हे काही खरं नाही. नुसती मनोरथ काही कामाची नाही, उद्यम करावा लागतो. मग आपण उद्यमानं चाललं पाहिजे. आणि म्हणून मग उद्योजकतेकडे स्वतः वळलो, तसा ब्राह्मण समाजानं पण उद्योजकतेकडे वळावं हा विचार आला. मग त्या निमित्तानं काही संस्था आढळल्या. विशिष्ट ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा चित्तपावन उद्योजक मंच नावाचा एक मंच होता. त्या काळी माझा एक वसंत दातार नावाचा मित्र होता, तो ते खूप हिरिरीने चाललीत असे. नंतर थोडं कमी पडलं. म्हणलं असं करत बसण्यापेक्षा सर्वच ब्राह्मणांनी एकत्र, शाखा भेद, भाषा भेद, प्रदेश भेद सोडून सर्वच ब्राह्मणांनी एकत्र विचार केला. कारण ते ग्लोबल ब्राह्मण म्हणजे ऋग्वेदांनी डीआरबी करायचं, यजुर्वेदांनी आम्ही यजुर्वेदी म्हणायचं, कराड्यांनी आम्ही कराडे म्हणायचं, त्यांचं एक वेगळं, यांचं एक वेगळं, यांचं एक वेगळं. आणि मग मुळातच 4-5% असणारा समाज आणखी 4 वेगळ्या भागात विखुरला तर मग अवघड होईल. म्हणून आम्ही भाषा, प्रांत, देश आणि शाखा या 4ही गोष्टींना बाजूला ठेवून सर्व ब्राह्मणांनी एकत्रितपणे ग्लोबली बिझनेसमध्ये उतरावं, एकमेकांना सहकार्य करावं. देणारालाच मिळतं, ना दत्तम उपतिष्ठते, दिल्याशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे द्यायला या हा संदेश देऊन आम्ही या संस्थेची स्थापना केली. आणि आज बीबीएनजीला हे जे रूप आलेलं आहे, म्हणजे वसुधैव कुटुंबकम या आधारावर बेसवर चालते आपली. दुवा काय, मी ब्राह्मण आहे आणि मला उद्योगात रस आहे, या 2च निकषांवर ते एकत्र येतात. बाकी काहीच नाही. आम्ही जातीयवाद करत नाही, आम्ही ब्राह्मण करत नाही. अगदी आमच्या घोषणा सुद्धा जय परशुराम सारख्या नसतात. म्हणजे कोणी गैरसमज करू नये. आता माझी तब्येत सुधारायची तर मीच व्यायाम केला पाहिजे, तसं माझा समाज सुधारायचा तर सर्व समाजाने व्यायाम केला पाहिजे. तो व्यायाम आम्ही करतो या बीबीएनजीच्या माध्यमातून. आणि मग बाकीच्यांनी, म्हणजे समजा मी उद्यापासून खूप जोर बैठका काढायला लागलो तर माझ्या गल्लीतल्या लोकांनी अरे हा सशक्त झाला तर उपद्रवी होईल असं मानायचं काय कारण आहे, सशक्त झाला तर संरक्षक होईल असं मानावं अशी आमची अपेक्षा. आणि म्हणून समृद्ध, समर्थ आणि संपन्न ब्राह्मण तयार व्हावा या उद्देशानं आम्ही बीबीएनजीची सुरुवात केली आहे. खूप चांगले लोक मिळत गेले, समविचारी लोक मिळत गेले. माझे सहकारी मुकुंदराव कुलकर्णी, ते देशस्थ ऋग्वेदीचे अध्यक्ष आहेत, मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष आहेत. किंबहुना देशस्थ ऋग्वेदी आणि मध्यवर्ती संस्था यांनी या कल्पनेला खूप सपोर्ट केला. सुरुवातीच्या काळात ग्रो होईपर्यंत आम्ही जेव्हा रांगत होतो तेव्हा त्यांच्याच आधारानं आम्ही चाललो. आमच्या अरविंदराव कोराळकर डोंबिवलीमध्ये असतात, स्वतः ज्येष्ठ उद्योजक आहेत, सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करतात. ते जनरल सेक्रेटरी म्हणून धुरा सांभाळतात.
सुयोग नरवणे म्हणून सर्व्हिस इंडस्ट्री मधले आहेत, वॉटरप्रूफिंग मध्ये त्यांचा खूप चांगला हातभार म्हणता येईल हो. किंवा अनुभव तांडगा आहे किंवा हातखंडा प्रयोग आहे. अगदी चांगल्या चांगल्यांच्या वास्तूचं वॉटरप्रूफिंग त्यांच्याकडे बोलावून दिलं जातं. मग आपल्याकडे ही कौशल्य आहेत, ती फक्त एक्सप्लोर करा. सनातन प्रश्न आहे, कोहम कथम इदम जातम, मी कोण आहे, मी इथं कशाला आलोय, या प्रश्नाची उत्तर स्वतः शोधा. आणि मी इथं आलोय आणि इथं आलोय ते परिवर्तन घडवण्यासाठी आलोय, हा विचार ब्राह्मणांनी समजून घ्यावा. आणि या पृथ्वीवर येतानाच तो जे उद्देश आहे ते सफल करावं, उद्योजक व्हावं, मोठं व्हावं, समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, समर्थ व्हावं. आणि जेव्हा जेव्हा समाजाला गरज पडेल, संपन्न आणि समृद्ध झाल्यानं दैनंदिन गरजांमध्ये फार मोठा फरक पडत नाही, पण जेव्हा समाजाला गरज असते तेव्हा दातृत्वाचे हात तयार होतात. आणि म्हणून संपन्न व्हायचं, म्हणून समृद्ध व्हायचं. थोडस आपण म्हणू थोडक्यात, तुमचे विचार ऐकून मला थोडं सावरकरांच्या विचारांच्या जवळ जातं असं वाटतं. कारण सावरकरांनी म्हटलंच आहे ना, आपण देशाचं देणं लागतं. हो, तर तसा इतर समाजाला घाबरण्याची गरज नाही. की जेव्हा- जेव्हा आम्ही एकवटतोय ते फक्त समृद्धीसाठी आणि हो. देशाचे ग्लोबली आपण हो. जागतिकरणच करणार, अगदी अगदी अगदी. इकॉनॉमिकली म्हणून. एक लक्षात घ्या की हा जो डीएनए आहे हा कधीही कृतज्ञतेकडे वळणारा नाही. ब्राह्मण कृतज्ञ तुम्हाला शोधून सापडणार नाही. कृतज्ञतेचा वारसा, अहो दररोज संध्याकाळी प्रत्येक ब्राह्मणाची आई त्याला 7 वाजता देवापुढे बसून काय म्हणायला लावते? शुभम करोती, कल्याणम, आरोग्यम, धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय. आपले ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो, शत्रुबुद्धी विनाशाय, शत्रूची बुद्धी विनाशाय, शत्रू विनाशाय नाही. आणि आपल्याला कोणी शत्रू नाहीच ना. आपण इथं स्वकल्याणासाठी आलोय. स्वकल्याण करत असताना समष्टी कल्याणाचा विचार झाला तर राष्ट्र सर्वोपरी येतं. राष्ट्र राष्ट्र ही कल्पनाच कुठून येते? ही माझी माणसं आहेत. या भूमीवर, या नकाशावर असणारा प्रत्येक माणूस माझा आहे असं जेव्हा वाटेल तेव्हाच हा देश माझा होईल ना. तिथं असणारी माणसं माझी नसतील तर काय झाडं माझी असतील का? तेव्हा या सगळ्यांना माझं म्हणण्याला शिकवतोय आम्ही. आणि समष्टी कल्याणाचा विचार करून समृद्धीकडे या. कारण एखाद्याला गरज असताना तुझी ऐपत नसेल तर तू कशी मदत करणार? 100 माणसामध्ये एखादा शूर निपजतो. शतेषु जायते शूरा, सहस्त्रेषुच पंडिता, वक्ता दश सहस्त्रेषु. हे 100 माणसात एखादा पराक्रमी होतो, 1000 माणसात एखादा पंडित होतो, शास्त्री होतो, विद्वान होतो, 10,000 माणसात एखादा वक्ता होतो. पण सुभाषितकार पुढे म्हणतो दाता भवती वा नवा, म्हणजे दाता घडेलच आणि अमुक इतक्या लोकांनंतर घडेल याचं स्टॅटिस्टिकल डेटा उपलब्धच नाही. म्हणजे दाते जर घडायचे असतील तर अगदी दुसराही दाता घडवता येईल किंवा 10,000 नंतरही दाता घडणार नाही. मग दाते घडवायचे असतील तर ते उद्योजक असले पाहिजेत. सरकार सुद्धा सर्व उद्योजकांना सीएसआरच्या माध्यमातून काय करायला सांगतंय तर समाजाप्रती तुमचं देणं आहे ते द्या. म्हणजे सगळ्या तत्वांचा विचार केला तर समष्टी कल्याणासाठी स्व समृद्धी आवश्यक आहे. आणि समृद्धी उद्योगातून येते. आणि या ब्राह्मण समाजावर विनाकारण वेगवेगळ्या प्रकारचे शिक्के मारण्यापेक्षा हा समाज प्रत्येक स्थित्यंतरामध्ये नव्या जोमानं उभा राहतो हे पाहिलं पाहिजे. ही त्याची ताकद समजली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे, स्फूर्ती दिली पाहिजे. उचलून देऊन काही होत नाही, पण तेच लढण्याची हिंमत देऊन होत. म्हणून हिंमत दिली पाहिजे या मताचा मी. मला असं वाटतं आता बीबीएनजीचा अजेंडाच म्हणून थोडक्यात तुम्ही सांगताय. संस्थापक आहात, अध्यक्ष आहात, सर्वच म्हणू आपण. आणि कल्पनाच मूळ बीबीएनजीची तुम्हीच म्हणजे आकाराला नेलेली आहे.
तर थोडक्यात जातीयवादाच्या पुढे वर आहे हो, BBNG हो, ची कन्सेप्ट हो, म्हणजे. हो, आणि आरक्षणाचं जे तुम्ही मागाशी हो, बोलला, हो, आरक्षणाच्याही वर जाऊ म्हणजे हो. आपल्या समाजाला एकवटून तुम्ही असं सांगताय की तुम्ही तुमचं हो. कर्म करा. हो हो अगदी अगदी कर्मयोगी बनल्यानंतर लक्षात घ्या, हम्म. कर्मयोगी बनला तर योग्याचं वैशिष्ट्य काय आहे? योगी भोगी होत नाही. हा. उद्योजक लक्षात घ्या, आपण आपल्या परिवर्तन मध्ये सुद्धा उद्यम कौस्तुभ हम्म. म्हणजे चैतन्य महाराज देगलूरकरांनी हा शब्द निर्माण केलेला आहे. म्हणजे त्यांची ती निर्मिती आहे, त्यांनी तो प्रसवलेला आहे. हम्म. मी खूप दिवस त्यांच्या मागे लागलो होतो, मला असं पुरस्काराचं नाव द्या हम्म. की जे जे नाव घेतल्यानंतर त्याच्याबरोबर एक सांस्कृतिक एक संस्कार आणि अत्युच्च, कारण उद्यम रत्न उद्योग भूषण वगैरे असे पुरस्कार खूप मिळतात. मग आम्ही तो उद्यम कौस्तुभ नावाचा पुरस्कार तयार केला, की जो फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे, सेकंड जनरेशन एंटरप्रेनर आहे, थर्ड जनरेशन एंटरप्रेनर आहे, विविध अडचणीतून सामोरा जाऊन शेवटी वेव्हज असतात, हिल्स अँड व्हॅलीज असतात. त्यामुळं कुठे 10 वेळा पडतो, पण 11व्या वेळेला तो उभा असतो. पण अडचणीला सामोरा देत जात तो येतो, तो या मंथनातूनच येतो ना. त्यांनी पण हे नाव फार सुंदर शोधून दिलं. आम्ही उद्यम कौतुक पुरस्कारांनी अनेकांना गौरवलेलं आहे आतापर्यंत. दरवर्षी आम्ही 5 मोजक्या लोकांना उद्यम कौतुक पुरस्काराने सन्मानित करतो आणि अत्यंत आदरानं बोलवतो. त्यांच्याबद्दल समाजाला तुमचा गर्व आहे असं सांगतो. आणि कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम, भारत मातेच्या वक्षस्थळावर विराजमान असणारा उद्योजक हा खरा कौस्तुभ आहे. वा. समुद्र मंथनातून लक्ष्मीच्या पाठोपाठ आलेला लक्ष्मीचा धाकटा भाऊ आहे. लक्षात घ्या, लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा ती भोगही देऊ शकते आणि त्यागही देऊ शकते. मग भोग घेण्यासाठी नारायण आहेत, म्हणून लक्ष्मी ही नारायणाची पत्नी झाली. भोगायचं असेल तर नारायणानं भोगावं. मी त्यागायसाठी आहे म्हणून मी तिचा धाकटा भाऊ आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, समुद्र मंथनातून आलेला सिक्वेन्सच तसा आहे. त्यामुळे हा उद्यम कौस्तुभ किंवा हा उद्योजक हा भारत मातेच्या गळ्यातला नुसता कौस्तुभ नव्हे, तर हा संपूर्ण समाज पुरुषाच्या गळ्यातला कौस्तुभ आहे. तुम्ही विचार करा, तुकोबारायांचा अभंग सगळ्यांना पाठ आहे. लता मंगेशकरांनी गाथा उघडायची गरजच ठेवलेली नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. आता पांडुरंग म्हणजे कसं आहे? सहस्त्र शीर्षा पुरुष हा, सहस्त्राक्ष हा, सहस्त्रपात, सभूमी विश्वतो ऋतुवा 33 दशांगुलम, हा पांडुरंग आहे. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा म्हणजे कोण? तो हा आहे, समाज पुरुष आहे, हा विराट समाज पुरुष आहे. आणि या विराट समाज पुरुषाच्या गळ्यातला कौस्तुभ म्हणजे हे रत्न विशेष मंथनातून आलेलं, म्हणून ते कौस्तुभ आहे. आणि म्हणून प्रत्येक उद्योजक हा भारत मातेच्या गळ्यातला कौस्तुभ आहे, समाज पुरुषाच्या गळ्यातला कौस्तुभ आहे, विराट समाज पुरुषाच्या गळ्यातला कौस्तुभ आहे, नारायणाच्या गळ्यातला कौस्तुभ आहे, व्यंकटेशाच्या गळ्यातला कौस्तुभ आहे. आणि म्हणून प्रत्येक उद्योजकाला त्या सन्मानानं सरकारनं पण वागवलं पाहिजे. आणि आपल्या पण घरात एखादा उद्योजक होतो आहे म्हटलं तर फुल सपोर्ट पाहिजे, फुल सपोर्ट. तू लढ, आम्ही तुला सांभाळू, पडलास तर उचलू, पण तू समृद्ध हो, संपन्न हो, समर्थ हो आणि काय कर, मोकळ्या हाताने लोकांना दे. कारण पुन्हा उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. समष्टी कल्याणाचाच विचार आहे. मी खूप पैसे आले तर काय करीन? जास्तीत जास्त हायएस्ट टॉप क्लासची गाडी घे, 100 वेळा विमानानं भेट, तरी पैसा वापरल्यावर काय करेल? दान केलंच पाहिजे समाज. आणि मग ते आपोआप होतं.
तो या डीएनएचं वैशिष्ट्य आहे. या गुणसूत्रांमधून फक्त देणं आलेलं आहे. आज तागायत फक्त हे देत आलेले आहे. आणि हेच जर समृद्ध झाले तर या देशाला पुन्हा वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही चळवळ आणि या पद्धतीने आपण उभा केली. नाही, खरंच गरजेचं आहे. म्हणजे भारताला पुन्हा सोयी की चिडिया जसं म्हणून तुमच्या बोलण्यात असं वाटतं. ते दिवस आणून द्यायचे तर प्रत्येक घरातनं उद्योजक झाले आणि बीबीएनजी त्यात पुढाकार घेते. खूप छान वाटतं. आणि कौसुभरत्न तर खूप सुंदर नाव आहे, सुंदर आणि समर्पक असं. खूप छान. आता बीबीएनजी बद्दलच आपण बोलतोय कारण त्याच बद्दल म्हणजे अजेंडा झाला आहे. पण मूळ उद्दिष्ट तुमचं काय आहे आता सध्या बिझनेस जे लोक करतायत ना व्यापार त्यांच्यासाठी? त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात एकमेकांना सहकार्य करावं. उगीच असं काही काही नॅरेटिव्ह पसरवले जातात की ब्राह्मण एकमेकांना मदत करत नाही, मराठी माणसं एकमेकांना मदत करत नाहीत, मग ते असं झालं, मग प्रजासत्ताक सगळे हे पाठवले होते आणि मग तिथं काय खेकड्याची टोपलीच पाठवली. आपणच आपल्या लोकांबद्दल वाईट बोलायचं नाही. पहिल्यांदा माझा माणूस जसा आहे तसा पॅकेज म्हणून स्वीकारायचा. त्याची दोष काढत बसायची जबाबदारी फक्त आपली नाहीये. आणि किंबहुना फक्त दोष काढत बसण्यासाठी तुम्ही नाही, त्याच्यात काय चांगलं आहे, त्याला कसा सपोर्ट करता येईल, असा लढ तसा लढ, चल मी लढू लागतो, मी तुला इक्विपमेंट पुरवतो, पण लढ, उभा राहा, जिंकून ये. प्रत्येक जण जन्माला आलाय ना तो जिंकलेलाच आहे. खरे जो जो जन्माला आलाय तो जिंकूनच आलाय. आणि थोड्या नाही, नेपोलियन सारखा जखमी अवस्थेत पण जिंकलाय. थोड्या अवस्थेत नाही, तो खरंच जिंकून आलाय. तुम्ही जर शास्त्राचा आधार घेऊन बोलला तरी जिंकून आलाय. आणि मनुष्य देह मिळतो ना आमच्या परमार्थामध्ये, मनुष्य देह सगळ्या जीवांपेक्षा वेगळा हो. आहार निद्रा भय मैथुनांचे सामान्य येतात पशुभी नारायण. ज्ञानेही एको अधिको विशेषो, ज्ञानेने विना पशुभी समान. आपल्याला जर ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संता या बजावे. काय सांगितले संतांनी? संतांनी कर्मयोगच सांगितला. मला सांगा, लोकमान्य टिळकांनी गीतेवर लिहिताना कर्मयोगाचं शास्त्र म्हणून गीतेकडे पाहिलं का? आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत कर्मयोगाला कुठं तुच्छ मानले सांगा? सगळीकडे ज्ञानप्राप्तीसाठी पण कर्मयोगाची मदत घेतलेली आहे, उपासनेसाठी सुद्धा कर्माची मदत घेतलेली आहे. कर्म न करता असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, हे आपलं तत्वज्ञान नाही. म्हणजे न देवा दंडमादाय रक्षते पशुपालवत. देव कधीही हातात काठी घेऊन गुराख्यासारखं आपल्या भक्तांचं संरक्षण करीत नाही. न देवा दंडमादाय रक्षते पशुपालवत. यम तू रक्षतुम इच्छन्ति. त्याच्या मनात जेव्हा याचं रक्षण करायचं असं येतं, बुद्ध्या संविभजत, त्याच्या बुद्धीमध्ये त्या प्रकारचा विचार तो प्रबळ करतो. त्याच्या विचारांमध्ये प्रबळता येते आणि स्वसंरक्षणासाठी स्वविकासासाठी त्याला त्या बुद्धीला ती प्रेरणा देतो. त्यामुळे करायचं स्वतःचा उद्धरित आत्मात्मान, स्वतःचा विकास करायचा आहे. आणि उद्धरित म्हणजे काय? आपण लिफ्टला काय म्हणतो? उद्वाहन. उद्धार म्हणजे काय? वरती जाणे. म्हणजे काय? प्रगती करणे. म्हणजे काय? विकास करणे. मग विकास, प्रगती, उद्धार हे सगळं सामाजिक, आर्थिक, प्रापंचिक, वैज्ञानिक, ज्ञानाच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून, सगळ्या दृष्टिकोनातून विकास म्हणजे उद्धार आहे. त्यामुळे स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा. उद्धरित आत्मात्मानं असं जे आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलंय ते उद्योगासाठी सांगितलेलं आहे. उद्योजकाने स्वतःचा उद्धार स्वतः करायचा आहे. बाकीचे फक्त सपोर्टिव्ह हँड असू शकतात. आणि आपण सगळ्यांनी बाकीच्यांनी जोर अशा पद्धतीने लढतोय त्याला चिअरअप तरी केलं पाहिजे की नाही? आणि ते चिअरअप करायचं काम बीबीएनजी मध्ये आम्ही सगळे करतो.
खूप सुंदर उदाहरण दिलं. भगवद्गीतेचाच विषय निघाला तर कर्मण्येवाधिकार ते माफ- हा फलेषु कदाचन. हा, फलाची अपेक्षा करू नको. फलेषु कदाचन या आधारावरच आपल्या हो हो गुरुची आहे. अगदी कारण तुम्ही म्हणालात तसं मदतीची म्हणा किंवा हं. अपेक्षाच कुणाकडून करू नये, आपलं कर्म करावं हो. हाच सिद्धांत निघतो. आणि म्हणजे ते बरोबर. त्यात काय आहे, कर्मफल ईश्वरी अर्पिजे. आपण काम करायचं. आता बीबीएनजी उभा करून आम्ही सगळे माझे सहकारी जवळपास एक 150-200 या विचारांनी प्रवृत्त असलेले 150-200 आमचे ऑफिस बेरर्स आहेत बीबीएनजीचे. ते याच विचारांनी काम करतात की यातून नक्की काय घडेल, पुढे जाऊन काय घडेल, आम्हाला काय काय करायचं आहे. येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी एक असं विश्रामगृह असावं, एक असं कार्यालय असावं की जिथे सरकारच्या सर्व योजना साठी मदत मिळावी. शिक्षणासाठी असो, व्यवसायासाठी असो अथवा तत्सम असो. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या उद्योजकाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आणि व्यवसायासाठी काही मीटिंग आहेत, त्या मीटिंग पार पडल्यानंतर परत गावी जायचं आहे, पण तेवढ्यात त्याला ते शक्य नाही. मग काय करायचं, तर त्याला राहावं लागतं. एखाद दुसरा दिवस राहावं लागलं तर आज शहराच्या ठिकाणी सगळे उद्योग तर शहराला जोडून आहेत. शहराच्या ठिकाणी 2-4 हजार रुपये असेच जातात जरा चांगल्या ठिकाणी राहायचं म्हणलं तर. आणि समाजामध्ये स्टेटस सिम्बॉल सांभाळून राहावं लागतं. आता मी वारकरी माणूस आहे, मी जाऊन भक्त निवासमध्ये राहील, पण सगळ्यांना ते शक्य नाही, सगळ्यांना ते डायजेस्टिव्ह होणार नाही. त्यामुळं आपल्याला अशी एक व्यवस्था असली पाहिजे की काही कारणानं मला पुण्याला यायचं आहे, पुण्याच्या चॅप्टर हेडला त्याने संपर्क केला, 1-2 दिवसासाठी माझी राहण्याची व्यवस्था होईल का आपल्या ऑफिसला जोडून असलेल्या रूम मध्ये. तो करेल. तुला बाहेर 2,000 रुपये लागत असतील, तू संस्थेला 500 रुपये दे, मेंटेनन्स फक्त सांभाळू. अशा प्रकारचे आपल्याला सर्व औद्योगिक क्षेत्राला कार्यालय करायचे इच्छा खूप आहे. हे खूप छान आहे संकल्पना आणि खूप मदतही होऊ शकते नवीन उद्योजकाला. हो. आणि जे जे गरजेचं आहे त्यावेळी आपण म्हणतो की फीडिंग नाही म्हणता येणार त्याला, पण एक बेस तयार करून देत आहे थोडंसं प्रायमरी, आणि हे गरजेचं आहे आतापर्यंतच्या काळामध्ये. आणि फिनिक्स पक्षीच तयार करत आहात तुम्ही असं म्हणू आपण थोडक्यामध्ये. आणि शुभेच्छा तर आमच्या आहेतच तुम्हाला. उद्दिष्टांबद्दल तुम्ही सांगितलं, पण आता जे म्हणजे तरुण पिढी आहे ग्रामीणांची म्हणा, जॉब 9 to 5 ही कन्सेप्ट आपल्याकडे तर फार प्रगत होती. आयटीचं तर आहेच. बीबीएनजी म्हटल्यानंतर ब्राह्मणांशी रिलेटेड म्हणजे आपल्या समाजामध्ये ते खूप फेमस होतं म्हणून थोडक्यात आणि आवडीचं की 9 to 5 आयटी. पण आता हळूहळू ती पिढी सुद्धा वळतीये उद्योगांकडे. पण तरुण मुलांना तुम्ही काय सांगताल की नोकरीपेक्षाही तुम्ही उद्योगाला म्हणजे काय म्हणतो प्राधान्य द्या, पण द्यायचं तर का द्यावं हेही तरुण पिढीला सांगतात. हे बघा, नोकरी करावी, नोकरी करू नये असं मी म्हणणार नाही. नोकरी कशासाठी करावी हे ठरलं पाहिजे. आपला स्वतःचा बेस तयार करण्यासाठी नोकरी करावी. नोकरी करताना छानचुकीपणा करून लायबिलिटीज वाढवून त्यात अडकून जाऊ नये. होतं काय, नोकरी केली, बायकोने नोकरी करायची, 9 to 5 7च्या आत घरात वगैरे सगळं कल्पना मान्य आहे. पण एका विशिष्ट परिस्थितीत लक्षात घ्या, म्हणजे मी त्या जमान्यात आलोय ज्या जमान्यात साईड बिझनेस केल्याशिवाय नोकरी करणाराचा प्रपंच भागत नव्हता. एवढे कमी पगार होते. आता या लोकांचे पगार एवढे झालेत आणि त्या प्रमाणात त्यांची खरेदीची ताकद वाढली आणि ते मग काय करतात, भविष्याचा वेध घेऊन मोठी कर्ज काढतात आणि असेट्स तयार करतात. आणि मग 40-45 तुम्ही आयटी सेक्टरमध्ये बघा, तुम्ही पेपरमध्ये येतात, 2 लाख लोकांचे जॉब गेले, याला बेंचवर बसवलं, त्याला टेबलवर बसवलं, काहीतरी त्या क्षेत्रातलं मला फार कळत नाही. पण आमच्या काळात सुद्धा ह्या 45च्या पुढं जो सामान्यतः लक्षात घ्या, ब्राह्मण समाज हा काही करू शिकतो, त्यामुळे तो प्रत्यक्ष कामगार म्हणून फार कमी असतो. ब्ल्यू कॉलर मध्ये खूप कमी असतो. आणि गडबड काय होते त्याच्यामध्ये, त्यामुळे एक तर तो क्लार्क असतो,
एक तर तो प्लॅनिंग इंजिनियर असतो, एक तर तो सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये असतो, एक तर तो प्रोग्रॅमर असतो, किंवा मग तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतो, पर्सनल मॅनेजर असतो, पर्सनल मॅनेजमेंट मध्ये असतो, याच लेवलला. आणि जेव्हा एखादा उद्योग सुद्धा असे होत असतात. एखादा उद्योग थोडा अडचणीत येतो ना, तेव्हा तो सगळ्यात पहिले आपला खर्च कमी करायला बघतो. कारण महागाई वाढते, त्याचं प्रॉडक्ट सस्टेन होत नाही, कस्टमर त्याला जास्त पैसे देत नाही, त्यावेळी तो काय करतो, ओव्हरहेड्स कमी करतो. आता ओव्हरहेड कशाला म्हणायचं, तर प्रत्यक्ष उत्पादनात जे हात आहेत त्यांना शक्यतो काढत नाहीत. का काढत नाहीत, त्यांनी एक स्किल अक्वायर केलेलं असतं आणि ते स्किल पुन्हा त्या भावात मिळत नसतं. पण सिस्टीम ओरिएंटेड काम आहे. आज प्रोग्राम आहे, काही नाही, ऑर्डर फीड करायचे, पेमेंट त्याप्रमाणे रिलीज होते, अकाउंट आहे, हे आहे, ते आहे, ERP आहे, टमुक आहे. नोकऱ्या कमी होतात, त्या तिथल्या सर्व्हिस डिपार्टमेंटच्या कमी होतात, सपोर्टिव्ह डिपार्टमेंटच्या कमी होतात. आणि मग 45शीत त्याचा पगार एवढा झालेला असतो की त्याला घरी बोलवून त्याला पाकिट दिलं जातं, भाऊ VRS जा घरी, कारण त्याच्या पगारात नवीन 2 किंवा 3 तरुण येतात. आणि मग त्यावेळी यानं घर घेतलेलं असतं, यानं गाडी घेतलेली असते, दरवर्षी बायकोला कुठेतरी परदेशी गेलेला असतो, आठवड्यातनं एकदा तरी बाहेर जेवायला जायलाच लागतं, त्याशिवाय तर काही खरं नसतं. आणि या सगळ्यामध्ये त्याची श्री शिल्लक काही नसते. घरी आल्यावर बायकोच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्याच्या पलीकडे याच्याकडे काही राहत नाही. त्यामुळे प्रत्येक तरुणानं शहाणं व्हावं. जेव्हा म्हणून नोकरीला लागेल त्या दिवसापासून मी कमीत कमी 35व्या वर्षी कुठल्या तरी उद्योगात उतरणार आहे, असा संकल्प करून कुठलीही कर्ज न काढता पुढे चालावं. मग आणि कुठेच नोकरी न करता एखाद्या उद्योगात गेला, काही अडचण नाही. हे बघा, भले इथले संपत नाही, शिक्षण कधीही संपत नाही. त्यामुळं नोकरी करा, नाहीतर धंदा करा, बिझनेस करा. दोन्हीमध्ये कुठेतरी अपयश, कुठेतरी यश, कुठेतरी अडचणी, त्रास होणारच. मला रेड कार्पेट वॉक पाहिजे असं कुठेच नसतं. त्यासाठी त्यांच्या तीर्थरूपांनी किमान 10 पिढ्या वेड्यासारख्या वागल्या तरी चालेल एवढी इस्टेट ठेवावी लागते. आणि ती मला नाही वाटत आता कोणाकडे राहिली. त्यामुळे ते आपलं सगळंच कल्चर बदललंय, तर आपण ते जपलं पाहिजे. आणि मूळ ब्राह्मण समाज हा नेहमी गुंतवणुकीला, बचतीला प्राधान्य देणारा राहिलेला आहे. आणि त्या बचतीचं रास्त हे करून, विनिमय करून त्यांनी काही ना काही उभा केलेला आहे. अहो, घराणे आहेत, किर्लोस्कर आहेत, गरवारे आहेत, चितळे आहेत. काय कमी शिकलीत का चितळ्यांची मुलं? पण सांभाळतात सगळे व्यवसाय व्यवस्थित. कोणत्याही व्यवसायात जोपर्यंत जनरेशन उतरत नाहीत तोपर्यंत काही खरं नाही. आणखी एक दुसरी गोष्ट, तरुणांपेक्षा सुद्धा तुम्ही म्हणालात तरुणांना काय सांगाल, तरुणांच्या आई वडिलांना सांगायला पाहिजे. तरुणांना काय, तरुणांच्या पंखात ऑलरेडी ऊर्जा भरलेली आहे, त्यांची झेप घ्यायची तयारीच आहे, ती भरारी घ्यायला तयार आहे. सगळ्यात पहिले मुलीची आई, ती मी उद्योजकालाच मुलगी देईन या तयारीची झाली पाहिजे. नाहीतर तिला 7च्या आत घरात येऊन टीव्ही पुढे बसणारा नवरा कशाला पाहिजे? तुला तरी मिळाला होता का बाई? दुसरी गोष्ट, लग्नाच्या वेळी त्याला घर आहे का, त्याला गाडी आहे का, ढमुक आहे का, टमुक आहे का, हे प्रश्न विचारण्यापेक्षा त्यानं काही स्वतःच उभा केलंय का, तो काही उद्योग करतोय का, असे प्रश्न विचारले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आपल्या भाषेत सांगतो, आपण आपल्या मुलांची मुंज करतो. मुंज केल्यानंतर टेक्निकली तो शिक्षणासाठी गुरुकडे जाणं अपेक्षित आहे, आता जात नाही. मग आपण विचार काय करतो, आपण मुंजा जेवायला घालतोय. तर आपण पण ती तयारी केली पाहिजे की हा व्यवसायात उतरल्यावर 1000 दिवस याने 1 रुपया नाही आणला तर चालेल,
1000 दिवस लागतात. बरोबर. यानं व्यवसायात उतरावं आणि मी 1000 दिवस काही मागणार नाही ही आई वडिलांनी तयारी करायला पाहिजे. आणि मग मुलांना तो जर कम्फर्ट असेल ना, पोरं डेफिनेटली काही करून दाखवतील. अहो, स्टार्टअप मध्ये किती मुलं काम करतात, खूप चांगलं काम करतायत. कितीतरी नवीन आणि कितीतरी संधी आहेत, कितीतरी संधी आहेत. आज भारत एकेकाळी कृषी प्रधान देश होता, आजही कृषी प्रधानच देश आहे. आपल्याकडं किती जमीन आहे. पृथ्वीवरती आपल्या देशासारखं अनुकूल वातावरण इतर देशात नाही. कुठे बर्फ पडतो आपल्याकडे, कुठे वाळवंट आहेत आपल्याकडे. आपल्याकडे वाळवंटही सॅम्पलला आहे, बर्फ पडणाराही क्षेत्र सॅम्पलला आहे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आहेत, तिन्ही बाजूने समुद्र आहे. पर्यटनही चांगलं विकसित होऊ शकतं. आपल्याकडे खूप चांगली स्कल्पचर्स आहेत. कुठल्या क्षेत्रात आपण कमी आहोत? आपण कुठेच कमी नाही. आपण अंधानुकरण थांबवलं पाहिजे आणि नवनवीन कल्पनांना निश्चित आपण उभारी दिली पाहिजे. ते पालकांनी जर ठरवलं, आपल्याकडे बरेच लोक होतं नाही माझा आहे व्यवसाय पण त्याला काय करायचं त्यानं करावं. त्याला काय अर्थ आहे? म्हणजे तू काळी काळी बनवून मला सांगा, चिमणी आणि चिमणा काळी काळी बनवून ते घरटं बनवतात आणि पिल्लांना तिथेच जन्माला घालतात, तिथेच फीड करतात ना. फीड केल्यानंतर पिल्लाने उडून जायचं आणि ते घरटं माझं काही संबंध नाही असं म्हणायचं, याला काय अर्थ? हे घरटं आपलं आहे, आपण ते जपलं पाहिजे आणि ते सांभाळलं पाहिजे. त्याच्यात आहेत ना अनेक उदाहरणं आहेत. तुम्हाला सांगतो, मी 1995-96 ला इंटेक्सला दिल्लीला गेलो होतो. जागतिक दर्जाचं प्रदर्शन असतं मशीन टूल्सचं. त्याच्यामध्ये मोहिनी केळकर, त्यावेळच्या बीटेक, आणि मिलिंद केळकर ग्रँड मास्टर म्हणून औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला कुटुंब आहे. त्यांचा मुलगा समीर, मल्टीफोल्ड डेव्हलपमेंट केलं त्यांनी. आमचा मिहीर घोटीकर, सदानंद घोटीकरांचा मुलगा, त्यानं त्यांच्या जावयाचं त्यांच्या सासऱ्याचा उद्योग पुढे नेला. अनेक अनेक उदाहरणं सांगता येतील. अगदी लेटेस्ट म्हणजे आमच्या रवींद्र प्रभू देसाईंचा मुलगा परीक्षित अप्रतिम सांभाळतोय. चितळेंची मुलं सांभाळतात, 3री-4थी जनरेशन सांभाळते. शक्य आहे आणि त्या पद्धतीने ते ग्रो करतायत. तर तेच केलं पाहिजे. अगदी लेटेस्ट उदाहरण सांगायचं झालं तर सेकंड जनरेशन आली आणि त्यांनी त्याला वेगळी डायमेन्शन दिली. असे अनेक क्षेत्रात आहेत लोक, अनेक क्षेत्रात आहेत. आणि आता उद्योजकतेकडे वळायलाच पाहिजे ही धारणा ब्राह्मण समाजाकडे आलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, म्हणजे मला खूप कौतुक वाटतं, म्हणजे मराठा बिझनेस फोरम सुद्धा नंतर स्थापन झालाय, किंवा अगदी आमचे कांबळे सुद्धा खूप छान काम करतायत डिकी म्हणून. तर सगळ्यांनी आपली आपली कुटुंब, आपला आपला परिवार समृद्ध करण्यासाठी काम केलं ना, तर सगळ्यांचाच विकास होईल. आपल्याला मेहनत आपल्याच घरावर अगोदर करावी लागेल. नाहीतर एक तर आपण समाजसेवक व्हावं, नाहीतर उद्योजक व्हावं, दुसरं काही होऊ नये. आणि दोन्हीच वर्गामध्ये आहे की सुधारणा. एक तर समाजसेवक, नाही तर उद्योग. नाही, खूप सुंदर सांगताय. आता तुम्ही उद्योजकांचं सांगितलं की आई वडिलांनाच खरं सांगायला घडवताना उद्योजक पिढी आई वडिलांच्या मानसिकतेतूनच घडव असं म्हणू आपण. अगदी 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 100%. किंबहुना उद्योजक पिढी म्हणजे जावाई उद्योजक असला पाहिजे, मुलगा उद्योजक झाला पाहिजे, मुलीनं माझ्या उद्योगात सक्सेसर म्हणून काम केलं पाहिजे. तुम्ही मला सांगा, सरकारनं बापजाद्याच्या इस्टेटीमध्ये मुलीला हिस्सा दिलाय की नाही? मग बापजाद्याच्या उद्योगामध्ये तिनं का लक्ष घालू नये? आहेत ना माझे खूप. मग मला सांगा, माझे खूप मित्र आहेत ना. हो, माझा नरेंद्र आहिरे म्हणून, निशिकांत आहिरे म्हणून मित्र आहे नाशिकला, त्याचा जावई सांभाळतोय. माझे जांभोटकर म्हणून मित्र आहेत, त्याचा जावई सांभाळतोय. ठीक आहे, मुलगा असो मुलगी असो,
त्यांनी बापाचा उद्योग पुढे नेला पाहिजे. हा, तू ऍडिशनल डायमेन्शन लाव, तू डायव्हर्सिफिकेशन कर, फॉरवर्ड इंटिग्रेशन कर, बॅकवर्ड इंटिग्रेशन कर, ग्रोथ प्लॅनवर चाल. ते आहे ते का ते मोडू नकोस, ते घेऊन पुढे जा. एवढंच मला सांगायचं. उद्योग करत असताना जर तुम्ही सांगितलं काय करायला हवं, पण त्यातही एक मार्गदर्शन म्हणजे जे स्टार्टअप आहे, नवीन उद्योजक खूप पाहत आहेत किंवा आहे ज्यांचा नवीन उद्योग आता जस्ट स्टार्ट केला त्यांनी, काय चुका टाळायला हवं ते असं तुम्हाला? हा, एक तर पहिली गोष्ट, मॅन्युफॅक्चरिंग करण्यापूर्वी मार्केटचा चांगला अभ्यास पाहिजे. आपण काय विकू शकतो याला जास्त महत्व, काय बनवू शकतो याला फार महत्व नाही. ताजमहाल मास प्रोडक्शन नाही होऊ शकत. बरोबर. 1,00,000 ताजमहाल बांधले, 1,00,000 फ्लॅट बांधलेले बिल्डर मिळतील की नाही तुम्हाला? हो. आणि त्याचा गिराईक पण आहे. पण 1,00,000 ताजमहाल बांधणारा माणूस काय कामाचा? त्यामुळे काय विकलं जाईल हे कळलं पाहिजे, विकायचं कसं हे कळलं पाहिजे, विकायचं कुठं हे कळलं पाहिजे. म्हणजे मार्केट निश, मी कुठल्या सेक्टरमध्ये काम करणार आहे, माझी आवड काय. एक लक्षात घ्या, पॅशन हा जर बिझनेस असेल ना, मी बिझनेस बाय चॉईस की बाय चान्स, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बिझनेस बाय चॉईस असेल ना तर प्रॉब्लेम येत नाही, कारण त्यात तुमची रुची असते. बिझनेस बाय चान्स असले ना, आता काय करायचं, नोकरीच लागत नाही म्हणून काहीतरी करतोय, मग तो नाही रमत त्यात. बिझनेस बाय चॉईस असला पाहिजे की मला बिझनेस करायचा आहे, काय करायचंय, नक्की काय करायचंय. मग स्टार्टअप असेल, मग आयटी सेक्टरमध्ये काही व्यवसाय नाहीत का आहेत, ऍग्रो सेक्टर पासून, फार्म सेक्टर, इक्विपमेंट पासून, किंवा प्रत्येक कृतीमध्ये मनुष्य आयुष्यात सकाळी उठल्यापासून टूथब्रश पासून रजळीपर्यंत 400 गोष्टींना स्पर्श करतो काही ना काही कारण. त्यातलं कोणतं उत्पादन आता आणखी कम्फर्ट देईल, कारण माणूस कम्फर्ट शोधतोय, सुखाचा शोध चालू आहे ना. आणि या सुखाच्या शोधात त्यांना सुख देण्याचं काम करणारा उद्योजक म्हणतो. आणि अजून एक आपण म्हणून, तुम्हीच आता मगाशी बोललात ते सुखाचा शोध घेणाऱ्याला उद्योजक, पण मनापासून ज्याला वाटतं तो उद्योजक होऊ शकतो, एकंदरीत वाटतं. आणि तुम्ही जे आता सांगितलं सक्सेसफुल होण्याचा फॉर्म्युला काय, मनातून वाटत असेल तरच व्हा, नाही तर तुम्ही पाहता की इतके वर्ष प्रयत्न केले, 5 वर्ष तरी काही नाही, हे त्याचं गमक वाटतं. अगदी तुमच्या मनातलं बाय हार्ट असेल बिझनेस तरच करावा, आणि मग सक्सेसफुल होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यासाठी हे बघा, सातत्यपूर्ण कष्ट आवश्यकच आहे आणि ते करावेच लागते. कुठल्याही क्षेत्राचा नोकरी सुद्धा टिकवावी लागते, आणि राजकारण कुठे नाही, नोकरीत नाहीये का? त्यामुळे नोकरी सुद्धा टिकवावी लागते. बरोबर. कष्ट प्रत्येक क्षेत्रातच आहे, ज्याला म्हणून आपण कॉम्पिटिशन आहेच, त्याला पर्यायच नाही. म्हणजे प्रोफेशनल हजार्ड म्हणायचं याला. कोणत्याही क्षेत्रात स्पर्धाही राहणारच आहे. 145 कोटीचा देश आहे, तुम्ही एक नंबर, तुम्ही सचिन तेंडुलकर आहात का? बरोबरी कोणाची करायची? तुम्ही सचिन तेंडुलकर असाल तरी सचिन तेंडुलकरला गावस्कर पेक्षा काहीतरी वेगळं दाखवावं लागलंय, विराट कोहलीला सचिन तेंडुलकर पेक्षा काहीतरी वेगळं दाखवावं लागलंय, गांगुलीला कपिल पेक्षा काहीतरी वेगळं दाखवावं लागलं. तुम्हाला वेगळं हे दाखवावं लागणार. तुम्हाला स्वतःची इमेज बिल्ड करायची असेल, आणि मी अगदी अपेक्स शिखरावर राहणार असं जर तुम्हाला वाटत असेल, तर शिखराचं अंतर, शिखराची चढण ही तुम्हाला चढावी लागणार आहे. नंतर नाही मला कोणीतरी उचलून शिखरावर बसवेल, सॉरी, तसं कोणी करत नसतं. अगदी आई वडील सुद्धा करत. DBNG मध्ये तसं केलं जात नाही, हे क्लिअर होईल आमच्या प्रेक्षकांना की अगदी म्हणजे तुम्हाला उद्योजक व्हायचं या आणि इथे टॉपवर पोहोचतो, असं नाही, असं कष्टांना पर्याय नाही. अगदी बरोबर आहे.
आपल्या याच्यात अगदी थोडक्यात पण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अगदी अगदी खरंय. कष्ट प्रत्येक क्षेत्रातच आहे सेक्टरमध्ये. आणि त्या क्षेत्रातला अभ्यासही करावा लागतो. आणि येणाऱ्या काळात म्हणजे तुम्ही रिडंडंट होण्याची पण भीती आहे ना. तुम्ही पेजर मॅन्युफॅक्चर करत बसला, बाकी काही मार्केटमध्ये बघितलंच नाही, तर पेजरवाला कुठे आहे आता? कॅमेरा मॅन्युफॅक्चररची काय अवस्था झाली. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये असताना सुद्धा आपल्या क्षेत्रात बाहेर काय बदल चाललेत याचा सतत मागोवा ठेवावा. सोपं झालंय. हो, आधीच्या उद्योजक पिढीपेक्षा ही जी आता आहे हो. तरुण आणि पिढीला- पण एक वकील सुद्धा एक उद्योजक आहे ना, हो, प्रत्येक प्रोफेशनल आहे. लक्षात घ्या, उद्योजकाचे दोन प्रकार. एकाला म्हणायचं धंदा करणारा आणि दुसऱ्याला म्हणायचं व्यवसाय करणारा. बरं. धंदा आणि व्यवसाय फरक आहे. बरं. धंदा म्हणजे ज्याला त्या क्षेत्रातलं क्वालिफिकेशन आवश्यक नाही त्याला धंदा म्हणायचं. पानपट्टी, त्या क्षेत्रात काही क्वालिफिकेशनच नाहीये, सो पानपट्टीचा धंदा आहे. पंक्चरवाल्याचा धंदा आहे, कारण पंक्चर काढण्याचं काही BA पंक्चर असं काही नाहीये. त्यामुळं जर व्यावसायिक असेल तर त्याला त्या क्षेत्रातलं क्वालिफिकेशन आवश्यक असतं. क्वालिफाईड नॉन क्वालिफाईड असं म्हणू थोडक्यात. नाही, क्वालिफाईड नॉन क्वालिफाईडचा संबंध नाही आहे. अनपढ आणि शिकलेला असा संबंध नाही आहे. त्या क्षेत्रातलं शिक्षण असणाराला चार्टर्ड अकाउंटंट, त्या क्षेत्रातलं शिक्षण आहे. पण चार्टर्ड अकाउंटंटनं किराणा दुकान टाकलं तर तो त्याचा धंदा आहे. पण चार्टर्ड अकाउंटंट जर कन्सल्टंट म्हणून काम करत असेल तर तो व्यवसाय आहे. दॅट इज प्रोफेशन. म्हणून धंदा आणि व्यवसाय मधला फरक बिझनेस आणि प्रोफेशन असा आहे. प्रोफेशन नीड्स क्वालिफिकेशन इन दॅट बिझनेस. BBNG ग्रुपचा जर सदस्य व्हायचं असेल, आता आमचे प्रेक्षक पाहतात त्यातील बरेच सदस्य असतीलही, बरेच सदस्य आहेत, पण ज्यांना नव्याने व्हायचंय त्यांनी सदस्य कसं व्हावं आणि सदस्य झाल्यावर त्यांना काय फायदे किंवा बेनिफिट मिळतात? लाभ. BBNGचं फेसबुकला ब्राह्मण उद्योजक BBN ग्लोबल या नावानं पेज आहे. सर्च केलं तर ते मिळून जाईल. तिथं गेलं की तुम्हाला BBNGची कार्यप्रणाली कळते. ही एक अत्यंत सिस्टमॅटिक, ही सेक्शन 8 कंपनी आहे, नॉट फॉर प्रॉफिट. इथे काम करणाऱ्याला कोणालाही त्याच्या बदल्यात काहीही मिळत नाही. BBNG जे काही करते, BBNG माझे जे काही 200 सहकारी आहेत, बाकीचे मेंबर आहेत, मेंबर सुद्धा सहकारीच आहेत, मेंबर सेंट्रिक ऑर्गनायझेशन आहे. पण जे 200 सहकारी आहेत हे सगळे एक एक विशिष्ट जबाबदारी घेऊन काम करतात. आज आपले 30 चॅप्टर आहेत. या चॅप्टर मध्ये एक गार्डियन असतो, एक त्या चॅप्टरचा हेड असतो, चॅप्टर हेड, एक सेक्रेटरी असतो, एक ट्रेझरर असतो आणि आणखी 13 सदस्यांची एक वर्किंग कमिटी असते, ज्यामध्ये गेस्ट कोऑर्डिनेटर असतात, ज्यामध्ये 1-to-1 कोऑर्डिनेटर असतात, ज्यामध्ये एज्युकेशन स्लॉट कोऑर्डिनेटर असतात. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आम्ही वाटून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे ती माणसं काम करतात. ती व्यक्तिगत विकासाबरोबर इतरांच्या विकासासाठी काम करतात. त्यामुळं BBNGत यायचं असेल तर तुमचा कोणीतरी माहितीतला माणूस तिथे डेफिनेटली आहे. आज पुण्यामध्ये आमचे 11 चॅप्टर आहे. त्यामुळे कोणी ना कोणी कुठे ना कुठे भेटतो आणि भेटल्यानंतर समजा तुम्ही त्या फेसबुकवरनं किंवा कुठूनही तुम्हाला ती जाहिरात मिळाली, वाचायला मिळालं, ऐकायला मिळालं. म्हणूनच मी विचारलं माझं कशा राहावं. आता बऱ्याच प्रेक्षकांना वाटू शकतं की आम्ही याचा भाग व्हावा. हो, जणांच्या मनामध्ये पोटेन्शियल पण आहे उद्योग. आणि या संस्थेला फार मोठी फी पण नाहीये. काय आहे, दर आठवड्याला 2 तासासाठी ही माणसं एकत्र भेटतात. त्या भागातली, शक्यतो विनाकारण पेट्रोलवर जास्त खर्च होऊ नये म्हणून त्या भागात जिथं राहतात तिथंच एखादा व्हेन्यू निवडला जातो त्या ठिकाणी. आणि त्या व्हेन्यू आणि मेन्यूची जी फी आहे, कारण आम्ही मेन्यू म्हणजे एखाद्या चांगल्या कॉर्पोरेट स्टाईल हॉटेलमध्ये आम्ही बोलवून ही मीटिंग घेतो. प्रत्येक जण स्वतःची इंट्रोडक्शन देतो, वारंवार देतो. लोकांना वाटतं वारंवार काय द्यायचे. अहो, 1ली पासून 12वी पर्यंत दरवर्षी 200 वेळा आपण भारत माझा देश आहे नावाची प्रतिज्ञा म्हणली. किती अंमलात आली? त्यामुळं 100 वेळा सांगितल्यावर लोकांना कळणार आहे तुम्ही कशात एक्सपर्ट आहात आणि तुमचा कुठे उपयोग करून घेऊ, तुम्हाला कुठे मदत करू. त्यामुळे 1 मिनिट इंट्रोडक्शन होतं, एज्युकेशन स्लॉट्स होतात, 1-to-1 मीटिंगच्या अपॉइंटमेंट घेतल्या जातात.
रेफरन्सेस दिले जातात आणि 1 to many मीटिंग क्लस्टर्स होतात आणि मग एकमेकांना व्यवसायाचं आदान प्रदान होतं, रेफरन्सेसचं आदान प्रदान होतं. आम्ही नेहमी म्हणतो की डोंट सेल टू द चॅप्टर. चॅप्टरच्या सदस्यांनी एकमेकाला मी 50 रुपयाची चटणी विकली की पुन्हा महिनाभर तो माणूस माझ्याकडनं काहीच घेणार नाही. त्यापेक्षा तुमच्याकडनं असा रेफरन्स घ्यायचा की मी आशिषच्या थ्रू त्याच्या कंपनीत कसं जाऊ, बरोबर, त्याच्या कंपनीतल्या लोकांना कसं भेटू, असं म्हणजे त्या निमित्तानं तुमच्या बरोबर इतके चांगले इमोशनल कनेक्ट होतात. एक लक्षात घ्या, ही प्रोफेशनल ऑर्गनायझेशन जरी असली तरी ही इमोशनली बांधलेली ऑर्गनायझेशन. हो, ते मी वाचलंय. तर इमोशनली असं काय? आमचा परिवार आहे पूर्ण. ही सगळी कौटुंबिक सदस्यांसारखी एक माणसं, म्हणजे एकमेकाच्या हाकेला धावून जाणं हे म्हणजे कोणी एकेकाळी आपण एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेलो आहोत. तो एक आपला इगो थोडासा दुखावला गेलाय. न्यूक्लिअर होण्याच्या नादात आपण खूप आपले धागे असे वीक करत गेलो. आम्हाला ते तिथे मिळतात, आम्हाला तिथं मावश्या मिळतात, काकू मिळतात, आत्या मिळतात, मामी मिळतात, मामा मिळतात, काका मिळतात, आतोबा मिळतात, पुतणी मिळते, भाची मिळते, भाचा मिळतो, पुतण्या मिळतो. त्यामुळे एकमेकांची रिलेशनशिप चांगली तयार होते. प्रेक्षकांना नक्कीच वाटणार आहे ह्या ग्रुपचं सदस्य व्हावं. एवढं तुम्ही सुंदर सांगितलं. आपले नातेवाईकच मिळता येतात. हो. आणि हे झालं कसं व्हायचं त्यात शामिल, लाभ काय मिळतात सदस्यांना, काय फायदे किंवा काय? वर्षात 50 मीटिंग कमीत कमी होतात. 50 वेळा प्रत्येक वेळी आपण त्या 20 माणसांना भेटतो किंवा 30 माणसांना भेटतो, 40 माणसांना भेटतो. एका चॅप्टरची जास्तीत जास्त संख्या 60 असते. 60 नंतर आम्ही नवा चॅप्टर बनवतो. तर त्या 60 पैकी समजा 40,000 आहेत, त्या 40 जणांना आपण वर्षात 50 वेळा भेटतो. त्यामुळे घट्ट मैत्री होते. आणि तुम्ही नक्की काय करताय, खूप वेळा आपल्याला माहिती असतं. बघा तुम्ही किती कॅज्युअली उत्तर द्या. तर तुम्हाला समजा तुमच्या एखाद्या नातेवाईकाचं एखादं वर्कशॉप आहे, कशाच वर्कशॉप आहे असं म्हणलं की ते काही नाही माहिती, असं उत्तर तुम्ही देता. किंवा समजा मशीन शॉप आहे, इतकं प्रिसाइज तुम्हाला माहिती की त्याचं मशीन शॉप आहे, तर पुढचा प्रश्न असतो कोणत्या मशीन आहे, नाही ते नाही सांगताय. समजा तुम्हाला असं कळलं की त्याच्याकडे सीएनसी मशीन आहे. अच्छा, त्याचं सीएनसी मशीन आहे का, बरं मग टर्मिल सेंटर आहे का, एवढी डिटेल्स तुम्हाला माहित नसतात. व्हेअरएज हा माणूस वारंवार भेटल्यामुळे याच्याकडे सीएनसी मशीन आहे, याच्याकडे टर्मिल सेंटर आहेत, हॅक्सा कटिंग पासून ते ग्राइंडिंग पर्यंत ऑटोमेटेड शॉप आहे, हा वाटेल ते कॉम्पोनंट मशीन करून देऊ शकतो, इतकी सगळी माहिती मला मिळते. मग माझ्या वॉक ऑफ द लाईफ मध्ये हे माझं स्वतःच उदाहरण सांगतो, असं घडलेलं आहे. आजच मला फोन आला होता, आमचे अभिजित चांदे म्हणून एक डायरेक्टर आहेत बरोबर, राहुल देशपांडे नावाच्या आमच्या संभाजीनगरच्या माणसाला गेल्या वर्षीच्या परिवर्तनचं B2Bचा कोऑर्डिनेटर होता तो. आजच 5.5 कोटी रुपयाची ऑर्डर त्याची फायनल झाली. आता 5.5 कोटीचा एखादा रेफरन्स फलद्रूप व्हायला गेला, 1 वर्ष गेला असेल, 6 महिने गेले असतील, निगोशिएशन असतात, कोटेशन सबमिट करण्यापासून बिल ऑफ मटेरियल समजून घेण्यापासून सगळ्या गोष्टी असतात. पण 5.5 कोटीचं डील करण्यासाठी मार्केटिंग एक्सपेन्सेस किती येतात. एखादा मार्केटिंग मॅनेजर ठेवला आणि त्यानं जाऊन किती कोटेशन दिल्यानंतर आपल्याला ऑर्डर येईल, याचं यील्ड काय आहे, काही प्रूव्हन नाही आहे यात. मार्केटिंगवर जो पैसा खर्च होतो ना, त्याचं यील्डिंग फार कमी आहे. त्यामुळं नेटवर्क इज नेटवर्थ. म्हणजे नेटवर्किंग जी आहे तो फायदा. हो, यातना फायदे काय मिळतील आपण प्रचंड फायदा. हा एक फायदा. दुसरा फायदा, आम्ही वर्षातनं कमीत कमी 3 ते 4 क्लस्टर मीटिंग घेतो. म्हणजे स्वतःचं चॅप्टर अधिक 3-4 चॅप्टर. वैविध्य, आपल्याकडे बंधनं नाही, या चॅप्टर मधनं त्या चॅप्टर मध्ये जायचं नाही वगैरे वगैरे, कुठलीच नाही. फ्रीली एकमेकाशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात, रेफरन्सेस होऊ शकतात. त्यानंतर एज्युकेशन स्लॉट, व्यवसायात सातत्यानं मेंटॉरिंग करावं लागतं आणि हे मेंटॉर्स इथे उपलब्ध आहे, अनुभवान शिकलेले आहेत. अनेकांची 10च्या 10 बोटं रक्तबंबाळ असू शकतात हो, पण त्यांना जिथे ठेच लागली ती ठेच
तुम्हाला लागू नये म्हणून ते सांगतात, बाबा रे इथं दगड आहे, जरा पाहून बरं. आणि तेच गरजेचं. आणि ते गरजेचं आहे. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. हम्म. अनुभव शेअर होतो. हम्म. तिसरं म्हणजे रेफरन्सेस मिळतात. हम्म. चौथं म्हणजे हम्म. आम्ही परिवर्तन सारखी ग्लोबल कॉन्फरन्स घेतो. हम्म. म्हणजे आज न्यूझीलंड, आज अमेरिकेतनं लोक येतात या कॉन्फरन्स. हम्म. अमेरिकेतनं लोक येत आहेत, दुबईवरनं लोक येत आहेत, आणि काय माणसं असतात, काय मदत करतात एकमेकांना. नुसतं आलाय म्हटल्यानंतर धावत एकमेकांना भेटतात. इतकं आम्ही एकमेकाशी कनेक्टेड आहोत. त्यामुळं जो जे वांछील तो ते लाहो, काय मिळतं, सगळं मिळतं. यात ऐकताय काय घोषणा द्या, बघताय काय सामील व्हा, अरे एवढं. वा. अगदी मस्त. एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. हो श्रीमंत. अरे वा, हा नवीन नारा आहे आमच्या पॉडकास्ट आणि चर्चेवरनं प्रेक्षकांना, की अवघे होऊ श्रीमंत. आणि गरज आहे हो. काळाची. आणि श्रीमंती जातीवर. श्रीमंती विचारांची होते, बरोबर. श्रीमंती आर्थिक होते, श्रीमंती संबंधांची होते. मी एकटा नाही आहे, माझ्या आजूबाजूला माणसं आहेत, माझ्या आजूबाजूला माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत. त्यामुळे श्रीमंती सर्वांगीण. त्यामुळं एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत. श्रीमंत हा नवीन आता नारा जन्माला आला आपल्या चर्चेत ना, असं म्हणू आपण. खरं तर तुकारामांचा अभंग जो आहे ना, तो एका सहाय्य करू, अवघे बनू, अवघे काहीतरी असं आहे, सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ असं आहे. पण त्याचं खरं तर माधवराव भिडेंनीच बहुतेक हा शब्द एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, हाच जास्त त्यामध्ये फिट बसतो. अगदी अगदी. आणि खूप छान सुंदर म्हणजे ही निर्मितीच माधवराव भिडेंची आहे मला वाटतं. अगदी. आणि हे VBNG वर हे वाक्य चक्कल लागू पडतं असं खरं आहे ना. समाजाची श्रीमंती हीच देशाची श्रीमंती. हो, असं प्रश्न. आपण आता समारोपाकडे येतो. VBNGचं तुम्ही एवढं सुंदर सांगितलं, नेटवर्किंग कसं होतं, त्याचे लाभ. आणि मला असं वाटतं ह्या चर्चेला ऐकून बरेच आपले जे मित्रवर्ग आहे किंवा आपले समान बंधू बांधव जे आहेत, ज्यांनी अजूनही मेंबरशिप घेतली नाही, ते नक्कीच होती. कारण एवढं नेटवर्किंग फायदा मिळतो आणि नाती समृद्ध होतं. हे कुठे आपल्याला पाहायला मिळतच नाही. 5 वर्षाचा आता जो तुम्ही पाहताय BBNGला, 5 वर्षानंतर तुम्हाला कुठं पाहायचं किंवा नवीन काय तुम्ही त्यात पाहता की आफ्टर 5 इयर्स? सामान्यतः कोणालाही किती कस्टमर जास्तीत जास्त सर्व करणं शक्य आहे, तुझी साईज काय आहे, तू ग्रो काय करतो, तुझं प्रॉडक्ट काय आहे, आणि तुझी तिकीट सेल काय आहे, म्हणजे याप्रमाणे त्याला ऍव्हरेज कस्टमर किती लागतात याचा जर विचार केला तर आम्ही 5,000 लोकांचं जर नेटवर्क झालो ना, तर बाहेर मार्केटिंगला जाऊच लागणार. आता किती वेळ कमी म्हणून आपण, आता 2,000 आहे, 3,000 हवे. आणि आम्ही येणाऱ्या 5 वर्षात आम्ही 100 चॅप्टर पर्यंत पोहोचू. येणाऱ्या वर्षातच पुणेच 20 चॅप्टर पर्यंत पोहोचेल. त्यांनी तसा संकल्प सोडलेला आहे. मुंबई 10 चॅप्टर पर्यंत पोहोचेल. आणि आता जोधपूरवरनं एकाचा मेसेज आलाय की मला तुमचं काम आवडलंय आणि मला तिकडे चालू करायचंय. आज बांगलादेश मधनं माझा एक मित्र येतोय. अरे वा. आणि आलाय, म्हणजे पोहोचला असेल आता. तर बांगलादेश मधनं तो येतोय केवळ. आणि मी तुम्हाला सांगतो, बांगलादेशात कोण आहे आपलं, पण आपल्या एका उद्योजकाला तिथं एका व्यापाऱ्यानं कन्साइनमेंट पाठवायला सांगितली होती. मी त्याला म्हटलं की बाबा असं तर नाही करता येणार. आपला एक ब्राह्मण बांधव बांगलादेशमध्ये होता. मी त्याला फोन केला. तो म्हटला नाही तुम्ही प्रत्यक्ष या इथं आणि इथली परिस्थिती समजावून सांगतो. आम्ही बांगलादेशला गेलो. त्यानं आम्हाला 4 दिवस खूप छान समजावून सांगून डायरेक्ट मंत्र्यांपर्यंत घेऊन गेला. केवढा अवघड आहे आजच्या काळात तिथे जाणं म्हणजे. आणि डायरेक्ट मंत्र्यांच्या समोर, हे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, हे सेक्रेटरी, बोला काय बघा. आणि आमच्या असं लक्षात आलं की लाखो रुपयाला आमचा माणूस फसणार होता. 25,000 रुपयात आम्ही त्याचं लाखो रुपयाचं नुकसान टाळून आलो. काय मिळतं? अहो काही मिळतं. म्हणजे
फक्त प्रश्न काय आहे त्यावरती समाधान अवलंबून आहे, उत्तर अवलंबून म्हणजे प्रश्न कुठलाही असो समाधान आहे आहे, असं आहे, डिक्शनरी तुमच्याकडे तयार आहे. आहे. अरे वा, खूप छान. BBNG बद्दल एवढं सुंदर तुम्ही बोललात, सांगितलं, आणि गरज आहे काळाची आपल्या समाजाला. BBNG एका शब्दात सांगायचं तर तुम्ही त्याचं वर्णन कसं कराल? तुमच्यासाठी. एक समृद्ध होण्यासाठी तयार झालेला समाज हम्म. आणि एक येऊ शकत नाहीत अशा खोट्या नॅरेटिव्हला खोटं करणारा समाज, एम्प्लॉई कम्युनिटी म्हणून असलेला ठप्पापासून एम्प्लॉयर कम्युनिटी होणारा समाज, हम्म. आणि आत्मनिर्भर व्हा म्हणून पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं सगळ्यांना सांगतायत. त्याचं तर अनुकरण करा. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून सगळ्यात पहिले अग्रेसर म्हणून भूमिका घेणारा समाज, म्हणून ब्राह्मण समाज तयार व्हावा आणि BBNG तयार व्हावे अशात. खूप सुंदर आहे एका वाक्यातली व्याख्या. मला एक आता प्रेक्षकांना सल्ला म्हणण्यापेक्षा, एक तुम्ही एवढा याच्यात आहेत 2014 पासून आहे, मार्गदर्शन म्हणा, आणि कशी एखादी संघटना जमवायची आणि कसं नेतृत्व कौशल्य अंगीकारायचं, कसं प्रेझेंट करायचं, हे सगळे पैलू व्यक्तिमत्व असं आपण म्हणू, सगळे पैलू तुम्ही हाताळत आहात आणि सल्लाही देत आहात तरुणांना, उद्योजकांना. तर मला एक विचारायला आवडेल, सल्लाच म्हणून, जर एक 22 वर्षाचा ब्राह्मण मुलगा तरुण तुमच्याकडे आला, त्याची व्यावसायिक होण्याची किंवा बिझनेस स्टार्टअप काढण्याची तयारी आहे, पण त्याचा असा प्रॉब्लेम आहे, त्यांनी तुम्हाला असं जर विचारलं, त्याच्याकडे भांडवलही नाही आणि बॅकग्राऊंड नाही, जे म्हणतो बॅकग्राऊंड म्हणजे ओळखी म्हणा किंवा काही बॅकग्राऊंडही नाहीये, पण त्याला उद्योजक व्हायचंय, तर तुम्ही त्याला काय सल्ला? मुळात आपला हा खूप गैरसमज आहे. हे पूर्वी होतं की भांडवल लागत होतं. आता सरकारच्या इतक्या योजना आहेत, फक्त तुमचं रेकॉर्ड चांगलं पाहिजे, फक्त तुमचं रेकॉर्ड चांगलं पाहिजे. सरकारच्या योजना चांगल्या आहेत, समाज पण मदत करतो, आणि असे खूप व्यवसाय आहेत, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण आहे. तुझ्याकडे काय स्किल आहे ते कसं एनकॅश करायचं या विषयावर तुम्हाला एक सांगू का? जसं ज्ञानेश्वरांनी एकदा ताटी लावली, तशी प्रत्येकानं स्वतः एका ताटी लावून बसायला पाहिजे की मी काय करू शकतो, आत्मचिंतन म्हणून थोडं सोपं प्रेक्षकांनी. येस, मग ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणायला BBNG आहे. अरे वा, एवढा तुम्ही Yes. असिस्टंट हिरो म्हणल्यावरती. येस, म्हणजे त्याने फक्त संकल्प करायचा की मला काय करायचं, आणि मग बघा तुम्ही ते मुक्ताईचे सगळे अभंग बघा, हो, त्यातनं काय करायचं याचं सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही त्याला सल्ला द्याल, भांडवल जरी नाही, बॅकग्राऊंड म्हणजे अनुभव नाही तरी या क्षेत्रात येईल. मी तेच विचारलं, पराभूत करताल का तुम्ही त्याला? नाही, त्याला येत उलट कोऱ्या लक्षात घ्या, मुळात काहीतरी नोकरी केलेली किंवा अनुभव असलेली पार्टी म्हणजे काहीतरी गिचमीड असते त्याच्यावर, आणि जे गिचमीड आहे ना त्याच्यावर नवं लिहिणं अवघड जातं. कोऱ्या पाटीवर खूप छान लिहिता येतं, त्यामुळे ज्याची पाटी कोरी आहे ना तो चांगला उद्योजक होतो. असे अनेक अनुभव आहेत. माझा एक मित्र विवेक देशपांडे, आयुष्यात कधी नोकरी केली नाही, आज 500 कोटी टर्नओव्हर आहे त्याचा, निर्मिती म्हणून उद्योग आहे. शक्य आहे, नोकरी करणारे व्यवसायात यशस्वी होतातच, कारण ते नोकरी करत असताना धंदा कसा चालतो हे शिकतात. जे शिकतात ते यशस्वी होतात, जे शिकत नाहीत ते नोकरीच करत राहतात. पण नोकरी न करता सुद्धा, आणि आता MBA सारखी शिक्षण आहेत ना, MBA हे शिक्षणच मुळात उद्योजक होण्यासाठी आहे, पण लोक MBA होऊन नोकरीसाठी अर्ज करतात. कारण दुर्दैवानं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये नोकरीसाठी अर्ज कसा करावा हे शिकवलं जातं, उद्योग कसा टाकावा हे शिकवलं जातं, आणि ते शिकवण्यात जातं. थोडंसं सरकारनं पण ठरवलेलं आहे आणि आम्ही करतोच. थोडं पाहिजे शालेय अभ्यासक्रमात. बरोबर, म्हणजे तुमचं ये असं उत्तर असेल ये किंवा नाही येऊ शकतो. किती छान, एवढा सपोर्ट मिळाला, पाठबळ मिळालं म्हटल्यावरती. आणि खरंच ब्राह्मण समाजाला खूपच उंचीवर नेण्याचं काम याच्यातनं होत आहे, की फक्त आहे ना. खूप योजना आहेत. आता अमृत नावाची संस्था महाराष्ट्र सरकारनं स्थापन केली. ही अमृत संस्था 2019-20 दरम्यान स्थापन झाली होती, पण ती मध्ये काही राजकारणातल्या अस्थिरतेमुळं
तशीच बाजूला पडली होती. हम्म. पण 2023ला जेव्हा देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हा आले होते यावा परिवर्तनला डोंबिवलीमध्ये झालं होतं. तेव्हा मला कारण ते इकॉनॉमिक काउन्सिलच्या मीटिंग वगैरे सगळ्या बाजूला ठेवून आमच्या आग्रहाला मान देऊन आले होते. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला किती वेळ आहे? ते म्हणले मला फक्त 40 मिनिटं आहे. मी त्यांना फ्लायहून यायला 40 मिनिटं, जायला 40 मिनिटं आणि इथे 40 मिनिटं. ठीक आहे म्हटलं, नो प्रॉब्लेम. आम्ही काहीच केलं नाही. पट फक्त जे पुरस्कारार्थी होते त्यांना पुरस्कार दिले आणि 2 मिनिटात फक्त मी अध्यक्षीय मनोगत म्हणून सांगितलं. त्यात म्हटलं देवेंद्रजी आम्हाला फक्त वेळ द्या. आम्ही जितके टक्के आहोत तितके टक्के तुमचा राज्यकर्ता म्हणून आम्हाला वेळ द्या आणि आमचा विचार करा. आम्ही काय करतोय पहा. आमचं कौतुक करायला या. आम्हाला तुमचं कौतुक आहेच. काय करता येईल पहा. आम्ही काही मागायसाठी तुम्हाला इथं बोलवलेलं नाही. मागणं हा स्वभावच नाही. तुकोबारायांचा अभंग आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. त्यामुळं मग काय मागणं हा विषय नाही. देवेंद्रजींचं ते भाषण युट्यूबवर उपलब्ध आहे. ते म्हणले खरंच आहे हो, मागण्याचा स्वभाव नाही ब्राह्मण. खरंय. मागत नाहीत आणि मागत नाहीत पण म्हणून काही करायचंच नाही हे पण चुकीचं आहे. मागायला पाहिजे तुम्ही पण ठीक आहे. मी अमृत नावाची संस्था पुनरुज्जीवित करतोय आणि त्यातून हे करतोय हे, आणि ही सुरू झाली. पुण्यामध्येच त्याचं ऑफिस आहे. विजयराव जोशी नावाचे त्याचे चीफ ऑफिसर आहेत. IAS दर्जाचा माणूस आहे आणि बरेच तहसीलदार लेवलचे, कलेक्टर लेवलचे लोक आहेत. हे स्वतः रत्नागिरीला कलेक्टर होते. विजयराव काम करतायत. आता परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले. कॅप्टन आशिष दामले त्याच्यावर काम करतायत. राज्यमंत्री दर्जा आहे. म्हणजे ब्राह्मण समाजानं उद्योगात पुढे यावं म्हणून सरकार सुद्धा आता सपोर्टिव्ह आहे. या योजनांचा अभ्यास करायचा. हे अमृतचे कन्व्हेनर तयार आहेत तुम्हाला मदत करायला. त्या सगळ्या फ्रेम मध्ये घरी आणून कोणी देणार नाही. तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पण या सगळ्या फ्रेमवर्क मध्ये आपण कसं फिट व्हायचं, यासाठी काय करायचं त्याचा अभ्यास करा. तसं मार्गदर्शन करणारे आमच्या बीबीएनजी मध्ये, आपल्या बीबीएनजी मध्ये कंपनी सेक्रेटरी आहे, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, त्यानंतर इंजिनियर्स आहेत, मॅन्युफॅक्चरर आहेत, रिअल इस्टेटचे लोक आहेत. सगळे आमचे तुमच्याच क्षेत्रातली व्योमा देशपांडे, अभय जोगळेकर ही वकील मंडळी पुण्यात काम करतायत. त्यामुळं अनेक लोक आहेत या क्षेत्रात. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातले लोक आहेत, मॅन्युफॅक्चरर, संदीप गुहाड सारखा माणूस आहे. खूप खूप म्हणजे असं एकही क्षेत्र नाही की ज्याचा माणूस बीबीएनजीत उपलब्ध नाही. त्यामुळं आणि जर नसेल तर तो येईल. नक्की. अगदी ऐकून तर येतीलच आता. आणि नवीन योजनाही सांगितल्यात, जशी अमृत योजना. बऱ्याच जणांना माहिती नसेल तरी खूप चांगल्या. म्हणजे थोडक्यात असं म्हणू, बीबीएनजी मी असं काम केलं, तुझे आहे तुझे पैसे तरी तू जागा, ती जागा तुम्ही योग्य दाखवून देता. आणि खूपच सुंदर असं काम तुमचं होतंय सर. आणि मनसोक्त गप्पाच्या टीम कडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. कार्य असंच चालत राहो. तुम्ही आज आलात वेळात वेळ काढून आमच्याकडे, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षकांनी कसा वाटला हा भाग आपला नक्कीच कमेंटमध्ये सांगावं. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.